नाव सांगा आणि कुठल्या प्रभागामधनं तुम्ही अर्ज दाखल केला? माझं नाव महेश अप्पासो देशमुख. मी प्रभाग 12 क्रमांकमधून नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी अर्ज भरलेला आहे आज. आता तुम्ही आपले उमेदवार म्हणून मतदारापर्यंत कुठून जाणार आहे? मी 2013 ते 2018 या कालावधीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे. वार्डातील रस्ते ज्या घटकापर्यंत, समाजातील गोरगरीब घटकापर्यंत रस्ता कोणी आजपर्यंत केला नव्हता, त्या गल्लीपर्यंत, घरापर्यंत मी रस्ते केलेले आहेत. त्या कामाच्या जीवावर मी 2025च्या नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी समोर जात आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून अर्ज भरलेला आहे. आणि पदावर नसतानासुद्धा मी बायपास रोड ते आईसाहेब मंदिर ह्या आटपाडी शहरामध्ये एवढा मोठा रस्ता कुणीच केलेला नाही, तो मी रस्ता डेव्हलप केलेला आहे. बापूसाहेबांच्या आशीर्वाद व जयदादाच्या सहकार्यानं तो रस्ता मी केलेला आहे. आणि तिथं लाईटी लावणे, बाकडी ठेवणे, हे आटपाडी नगरपंचायतीचं शहरीकरण करण्यासाठी मी तो प्रयत्न केलेला आहे. आणि बायपास रोड ते कल्लेश्वर मंदिर हा सुद्धा रस्ता मी मोठा करणार आहे. त्याच्यानंतर बायपास रस्ता ते मशीद आणि नरसोबा मंदिर इकडे सुद्धा हा रस्ता तसाच करणार आहे. मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मतदारांना मी एकच आवाहन करेन की कामाच्या माणसाला निवडून द्यावे. मी 5 वर्ष सेवा केलेली आहे याच्या आधीसुद्धा, आणि इथूनसुद्धा मी 5 वर्ष सेवा करणार आहे. आणि महत्त्वाचा माझा मुद्दा एक आहे की आटपाडी शहरात जुने आटपाडी म्हणून जे नाव पडले, आता ती नवी आटपाडी करण्याचा माझा प्रयत्न आहे. जे ते सरकारी कार्यालय सगळे वर चालले आहेत, ते सगळे आता नगरपंचायतसुद्धा काही जणांचा चालला आहे की प्रयत्न वर न्यायची. पण माझ्या मतदारसंघामध्ये नाभिक समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, लिंगायत समाज असेल, या सगळ्यांचे धंदे ह्या आटपाडी, जुन्या आटपाडीत आहेत. नगरपंचायत ही आटपाडी गावातच राहावे, जुन्या आटपाडीतच राहावे, हे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि ते आम्ही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. थँक्यू.